बरीच लोक म्हणतात चंदन शिवे आता तुम्ही एकदम खेड्या गावात जाऊन कच्च्या रस्त्यानं जाऊन बांधावरनं जाऊन वाडी वस्त्यावर जाऊन कार्यक्रम करायचा आता बंद करा, तुम्ही लय मोठं स्टेज गाठले असं आमच्यात ती मराठी साहित्यात सांगतो. मी सगळी दुनिया फिरून आले, पण मी खरं सांगतो वाड्या वस्त्यांवरून खेड्या गावातल्या तळमळ असणाऱ्या कार्यकर्त्याच्या मनातच बाबासाहेबाची खरी चळवळ अजून जिवंत आहे. गेले 5-6 महिने झाले दररोज बघतोय बातम्या, इकडनं मोर्चा तिकडनं मोर्चा, इकडच्या शिव्या तिकडच्या शिव्या, जाती जातीत भांडणं, मारामागाची भांडणं, एकमेकांची कॉलर धरतात, अण्णाभाऊंवरती बोलतात, बाबासाहेबांवर बोलतात, वामन दादांवर बोलतात. आणि माझ्यासारख्याला वाईट वाटतंय, कारण तळमळीनं आम्ही गावगाड्यावरती जाऊन बहुजनांच्या सर्व जातींना जोडण्याचं काम करणारे आम्ही कार्यकर्ते आज हे चित्र बघत असताना मलाच एकटं पडल्यासारखं वाटत होतं. आणि एकटं पडायच्या या काळात मला या गावातल्या मातीतनं फोन आला संदीप साळवेचा. नेहमीप्रमाणे जय भीम झालं, त्याचा पलीकडनं आवाज होता की दादा, 2 जातीत खूप भांडणं वाढली, तेढ वाढत चालली आणि याचा परिणाम चळवळीवर होतो. म्हणून या 2 जातींना एकत्रित ठेवण्यासाठी, चळवळ सुरक्षित ठेवण्यासाठी, कार्यकर्त्यातली नातं सांभाळण्यासाठी अण्णाभाऊंची वामनदादाची एकत्रित जयंती करण्याचं आम्ही एक सलोखा साधण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही याल का? दुसऱ्या क्षणावर मी संदीपला होकार दिला, कारण अशा काळात, माणसं तोडण्याच्या काळात माणसं जोडण्याची कुणीतरी भाषा करत आहे आणि जी माझ्या मनाला भावते. देश पेटवणाऱ्यांच्या गर्दीत देश विझवणाऱ्यांची सुद्धा गर्दी एक आहे जी गावगाड्यावरती आहे. म्हणून मी या तमाम कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. इथं आमच्या माय माऊली आलेले आहेत, आमची शांताबाई आहे, लक्षाबाई आहे, हिराबाई आहे, शेवंताबाई आहे. यांना कळत नव्हतं तेव्हा यांची लग्न झाली आणि त्या या नांदायला आल्या. मग एक मांगी नव्हती, म्हारी नव्हती, पण दोघी सुद्धा दोघीत एकच मिसरी घेऊन जगल्या. ही लक्षात घ्या. कधी त्या दोघींनी एकमेकींकडं ही माराची ही मागाची म्हणून यांनी बघितलं नाही. दोघी बी एकमेकीच्या सुखात दुखात एकमेकीच्या सोबत राहिल्या. तिच्या माहेरचं कोणी मेलं तर हिलाही हुंदका यायचा आणि हिच्या माहेरचं कोणी मेलं तर तिलाही हुंदका आलाय. मग आळी कुठं पडली, माशी कुठं शिंकली आणि ही नवीन शिकलेली पोरं एकमेकांची जात काढून ज्या वेळेला मारामारीची भाषा करताना बघून माझ्यासारख्याला वाईट वाटतं, कारण यांनी जुना इतिहास चळवळीचा बघितलेला असतो. आणि आता जे झालंय, जे सुरू आहे, अशा काळात हे आपल्याला पेरायचं आहे. या सगळ्या जाती, 2च जाती नाही, या सगळ्या जाती एकत्रित ठेवून गावगाडा कसा नीट राहील यावर आमचं लक्ष असलं पाहिजे. आणि मला वाटते ही या 2 साहित्यिकांनी आम्हाला तो वारसा दिलेला. मराठी साहित्यामध्ये खऱ्या अर्थानं 2 तुकाराम आम्हाला दिसून येतात. त्यातल्या पहिल्या तुकारामानं अभंग लिहिला आणि अभंग लिहून इथल्या मराठी मनाला, मराठी मेंदूला, मराठी मातीला
स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्याला मार्गदर्शकाची भूमिका घेऊन तळपत्या तलवारीसोबत शब्दांची धार सुद्धा उभी केली. भले तरी देऊ कासेची लंगोटी, परी नाताळांच्या माती हनुकाठी, असं म्हणत एक तुकाराम उभा राहिला. आणि कालांतरानं काही वर्षांनंतर याच मातीत दुसरा तुकाराम जन्माला आला. त्यानं कथा लिहिली, कादंबरी लिहिली, गावगाड्यावरच्या दलितांची वेदना लिहिली, त्यांच्या वेदनेची गोष्ट लिहिली आणि ती जगाला सांगितली. पहिल्या तुकारामानं भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन हातात टाळ घेऊन टाळ वाजवला. वारीच्या वाटेवर पांडुरंगाच्या साक्षीला विठ्ठलाच्या भक्तीनं संतांच्या साहित्याचा पाया रचण्याचं काम, कळस होण्याचं काम पहिल्या तुकारामानं केलं. तर दुसऱ्या तुकारामानं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपला डफ वाजवला आणि डफ वाजवत या चळवळीला एक प्रेरणा दिली. ती चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं. यातला पहिला तुकाराम म्हणजे संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम आणि दुसरा तुकाराम म्हणजे तुकाराम भाऊ साठे, अर्थात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊंची जयंती आम्ही करतो, वामनदादांना आम्ही अभिवादन करतो. ही दोन माणसं कोण आहेत? ही कुठल्या विद्यापीठात शिकली का? ही वर्गात कायम पहिली येत होती का? ह्यांना सोडायला, शाळेत सोडायला स्कूटीवरून यांची मम्मी येत होती का? की पप्पा त्यांना घेऊन येत होता? ही इथलीच होती, पण प्रतिभा अफाट. कोण म्हणतो अण्णाभाऊ 1.5 दिवस शिकले, कोण म्हणतो वामनदादांचा दाखला मिळत नाही. मग एवढं जगाला लाजेल असं साहित्य वामनदादांनी, अण्णाभाऊंनी लिहिलं कसं? मलाच प्रश्न पडतो. शाळेत सुद्धा जाता आलं नाही अशा दोन या महाकवींनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. जर या वामनदादांना, अण्णाभाऊंना त्या काळात इंग्रजी भाषेची ओळख झाली असती आणि इंग्रजीची खिडकी उघडली असती तर शेक्सपियरला सुद्धा दोघांनी मांडीवर झोपवलं असतं. एवढी ताकद या दोन साहित्यिकांमध्ये. आज कितीतरी वर्षानंतर डिजिटल युगात पुन्हा वामनदादांची गाणी आता वाजायला लागली. माझी मनुका ही फियाट गाडी, माझी मनुका ही तरुण पोरींना आवडायला लागली, तरुण पोरांना आवडायला लागली. हे कुणी लिहिलंय माहित नाही, पण त्यातला ठसका, त्यातली चाल आणि त्यातली वेदना, परिस्थिती नाही पण ही गाडी माझी मनुका. गावगाड्यावरती ही पोरं झिंगायला लागली. पण तेवढीच येडी बी झाली. कट्टा जयंती आली की जे बाहेर धिंगाणाच. बाबासाहेब माझे, अण्णाभाऊ माझे, आणि यानं टाकलेली असते क्वार्टर. आणि ते येऊन सांगते ते माग, तिकडचं येते म्हणते ही महाल. त्या दोघांची भांडण जातीत भांडण, ती बी अर्ध्या डोक्याचं, ही बी अर्ध्या डोक्याचं. ते एक जण तो 2 व्हीलरवरच जय भीम न्यूज, मोटरसायकल चौकात भेटतो विचारलं, तोंडात खारा, 5 दिस तुटते. मग त्याला जय भीम नाही म्हणून वाटत. मी बाजून जातो तर पाठीमागून आवाज येतो, गद्दार झाला, जय भीम म्हणत.
आणि मग संध्याकाळी कळतं 2 हप्ते राहिलेत गाडीचे. तसा जीव जय नऊ जीवाला. कधी कधी दोघं डबल सीट असते. आणि हेच आहेत मोर्चा. कोण म्हणतंय देत नाही आणि घेतल्याशिवाय राहत नाही. कोण देणार आहे ही त्याला माहित नाही. ह्याला काय पाहिजे ती याला माहित नाही. आणि देणाऱ्याला मी कळलं ना ह्याला काय पाहिजे, आणि आम्हाला मी कळलं ना कोणाला काय पाहिजे. पण भांडण मात्र सुरू आहे. म्हणजे पिक्चर मध्ये 2 हिरो आहेत. एक निळा हिरो, एक पिवळा हिरो. ह्याच्यात डाकू कोणच नाही, दोन्ही हिरोच आहेत. पण डायरेक्टरच मेन डाकू आहे. त्यानं पिक्चर सुरू केला, पब्लिक तुम और हम है. त्याचा अंत काय होणार आहे मला माहिती. क्या पाणी कार्यक्रम काय आग लागला पाणी. तर तरुण पोरं आहेत ते लांब बसले. हे इकडं देवा समाज पेट ना गा, माझी चूल पिटल्या ना, बुटीत भाकरी आहे ना. मी जरा डेंजर बोलणार माणूस, दिसायला डेंजर आहे, बोलणार आहे. मग ते आमचे सूत्रसंचालक साहेब माझी ओळख करून दिली, मोठं बोलत होते. आणि मी माझं कपडे बघत होते, पोटावर भटासारखं निघतंय. हा ओळख चांगली चालली. तुम्ही हाय असाच आहे, कारण तुमच्यासारखा आहे. मला नाही नटता येत. मी जरी नटलो तरी नाही नीट दिसत. हाय असा बरा दिसतो मी. एकदाच ती कोट गाठला होता, कारण न्यायला गाडी आली होती म्हणून. कोट घालून गेलो, कार्यक्रम झाला आणि त्यानं मला एसटी स्टँडवर नेऊन सोडलं. त्या स्टँडवर कोट घातलेला मी एकटाच, आणि एका बाजूला बॅग अडकावून गेलतोस. 2 मिनिटापूर्वी मी मोठ्या स्टेजवर होतो एसी हॉलमध्ये, आणि एकदम एसटी स्टँडवर आलो. उकडायला लागले, घाम आलेला. एक बाई बारक्या पोराला घेऊन माझ्या जवळ आली, 5-6 वर्षाचं पोरगं. मला असं वाटलं माझी फॅन आहे, व्हिडिओ बघत असेल, माझ्या सगळं सेल्फी घेईन असं वाटलं. पण ती जवळ आली, माझ्या तोंडात बघितलं, माझ्या गळ्यात अशी बॅग बघितली, कोट बघितला, आणि मला म्हणली, त्या पोराला पुढे केलं आणि म्हणली, ह्याच्या कानातला मळ काढा. मग माझी ट्यूब पेटली. म्हणले ही कानातला मळ काढणारी मी कोट घालते. म्हणजे आपण कोट घातला तर तसं दिसतं. 5 दिवशी कोट काढला, तेव्हापासून परत कोट घातलाच नाही. या जगात कोट, सूट, बूट फक्त एकाच व्यक्तीला शोभत दिसते, आणि ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते लय मोठं का नाव आहे, पण ही गैबानी. आरक्षण दिलेले बाबासाहेब. आमच्या बापानं आम्हाला आरक्षण दिलं, याला एवढेच बाबासाहेब माहिती. आणि ती तेवढंच बाबासाहेब धरून बसते. अरे बाबासाहेब म्हणजे एक वट वृक्ष आहे, त्यातली ती एक फांदी आमच्या गल्लीत आल्या तरी आमच्या आयुष्यात सोनं झालं. आणि ती त्या फांदीला धरून बसतो. आज आपलं जग जय भीम म्हणायला लागले बरं का. पण आमच्यातल्यांचं काही दुखणं वाढले, आणि आमचा जय भीम आता सगळं देश बोलायला लागल्यावर ह्याचं दुकान बंद व्हायची वेळ आल्या. आणि असलं बोलल्यावर मला मारते, आणि मी रोज मार खातो. आणि मार खाऊन खाऊन मी काळा पडलो. मी आधी गोराच होतो, खोटं बोलली गोरा होती, खरं बोलली काळा होती. एकमेकांची आई बहीण काढली जाते. ज्यांनी कधी पुस्तकात मान खाली झुकवली नाही ते या महापुरुषांवर बोलताय.
आणि हे जन्माला आमच्या गल्लीत आल्या हे आमचं दरिद्री आयुष्य, हे आमचं दुर्भाग्य आहे दादा. परवा त्या फेसबुकवर एक लेख आला होता, त्यात लिहिलं होतं, छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सहकार्य केलं, आर्थिक मदत केली, पैसे दिले, म्हणून बाबासाहेब विदेशामध्ये जाऊन शिकू शकले. तिकडे शिकायला गेल्यानंतर सुद्धा शाहू महाराजांनी त्यांना पैसे पाठवत राहिले. छान लिहिलं होतं. पण खाली कमेंट काय टाकल्या एकानं, आम्ही तुम्हाला मदत केली म्हणून तुम्ही शिकू शकले, त्यानं कमेंट टाकलं. त्याचा काही संबंध नाही, त्याच्या आज्याचा बी काही संबंध नाही. आणि त्याला आमच्या कांबळेने रिप्लाय दिला. त्यानं रिप्लाय दिला, आमची तेवढी लायकी होती म्हणून तुम्ही आम्हाला मदत केली. आणि ही दोघं हे टाळ्या वाजवायच्या नाही. आणि ही दोघं कुठं आहे? गोधडीत, घरात कांबळत, चादर फाटल्या. आणि हे बोलतायत कुणा? बाबासाहेब, शाहू महाराजांना. हो आहेत कोण तुम्ही? आणि महापुरुष कोण आहे? आमच्या मागच्या सगळ्या आता इथं जेवढे बसलेले आहेत मी लिहून देतो, त्याच्यात कोण सरकारी नोकरीवाला नाही आलाय. ज्याचं आयुष्य सुंदर झाले तो नाही आलाय. गवंडी, भांगलायला जाणारी, निंदायला जाणारी, कोण हॉटेलात कामाला जाणारी, कोण पेट्रोल पंपावर कामाला जाणारी, कोण धुणं भांडी करायला जाणारी, ती जिथं आल्यात. साधी माणसं, हातावर पोट असणारी माणसं. का सांगू? कारण बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळ जाऊन आणि बाबासाहेबाचा फोटो असलेल्या मंडपात जाऊन बसल्यावर आयुष्याचं काहीतरी सोनं होईल ही स्वप्न अजून पण आम्हाला पडते. त्यातली काय अर्धी गैबानी आहे तीच, अर्धी येडी आहे तीच. तुम्हाला नाही वाटत आमचं स्वप्न पूर्ण व्हावं? आमचं स्वप्न काय? जालन्याच्या महानगरपालिकेत झाडू खात्यात माझं पोरग लागलं तर बरं होईल, त्याला परमनंट केला तर बरं होईल. तेवढ्यावरच आहे. अजून आम्ही धंद्यात नाही. त्या जालन्याच्या बाजारपेठेत, जालन्याच्या ह्याच्यात कुणाच दुकान झालं, माराचं, मागाचं झालं, साळवेचं, कांबळेचं झालं, मॉल कोणाचा उभा राहिला. जयंतीला मला फोन येतात, जय भीम, जय लावचे आबावला. त्याचा आवाज बघूनच कळते तारीख मागायलाच फोन आला. मी म्हणते दादा तारीख द्या, ते म्हणते. मी म्हणते घ्या. मग पलीकडनं काहीतरी बोलते मी, मग मानधनाच बोलते, पैशाच. तेवढ्यात तो पलीकडचा आवाज बारीक करून म्हणते, दादा हा समाज गरीब आहे. त्यानं समाज गरीब आहे म्हटलं, माझी पण आतडी पोळवटी निघते. मी म्हणते ठीक आहे येतो. मग मी येतो, कार्यक्रम होतो, मग कार्यक्रम करून मी जातो. आणि मग गेल्यावर 2 दिवसांत मला कळत, जातीनं 22 लाखाचा डीजे आणला, मला 15,000च गुन्हा. बर 15,000 गुंडाळा तर गुंडाळा, ती तेवढ्यावर ग बसत नाही.
ती अख्ख्या जालन्यात सांगत जाते, हे चंदनची 15,000 आम्ही याला आणला. आणि आम्ही आमचं केलेलं ब्रँड. वामन दादा आणि अण्णाभाऊ साठी का ब्रँड नाही झाले साहित्यातली? कारण आम्हाला आमचा ब्रँड बनवताच आला. मातंग समाजाची किरसुनी ब्रँड झाली. व्यवसाय केला बागाने. तो किरसुनी जर जगात विकली असती येड करून, तर आज टीव्हीवर माधुरी दीक्षित लिपस्टिक लावून किरसुनी घेऊन दिसली असती आणि ती म्हणली असती, हर घर किरसुनी हमारी अंबुज कंपनी. दिवाळी बंपर ऑफर, एकावर एक फ्री. फॅक्टरी जालन्यात. आम्हाला श्रीमंत व्हायचं स्वप्न नाही. ही तरुण बसलेली ऐकतेली असे करून फार मुरगाळून पडलेली. सगळं झाल्यावर उठून जाताना कोणतरी म्हणते, येड होत ती, खेळ खलास. अरे इका लिंबू, इका मिरच्या, इका कांदे, इका बटाटे, इका ब्लेंटिक्सच्या त्या अंगठ्या बांगड्या, इका प्लॅस्टिकचं मग आरसं, इका पाणीपुरी भेळ, इका. लोक देश विकायला लागल्यात. ह्याला इकायलाच येईल. हे फक्त मत विकत पाश्चात आणि टगाटच होते असा. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. पहिला ह्याला नेऊन हाणला मग इकडं वड्याला. खरं आहे का नाही? अरे कधीतरी श्रीमंत व्हायचं बघा. महाराणन मांगानं मिळून घोटाळा करा की मोठा. एवढी पेपरात बातमी, 80,000 कोटींचा घोटाळा, साळवे आणि कांबळे अटक, जालना बंद. मी कवटे मंकाळमध्ये फटाकड्या वाजवे. काय आमच्यानी घोटाळा केला ना? यांचा घोटाळा जयंतीच्या वर्गणीत मार 100 आणि मार 200. तो याचा घोटाळा. किती हसा आलं. अध्यक्षाकडनं 1200 रुपये घेते. अध्यक्ष म्हणते कसा? पाहुणा आल्यावर फटाड्या वाजवा. तो अध्यक्ष म्हणत नको फटा, हे गर्दी होत नाही बा, येत नाही त्या फटाड्या आवाज आले लोक येते. म्हणजे फटाड्या माळा 4 येते त्या 12च्या 300ला. तो जाऊन 2च आमचे. ते म्हणते एक वाजवायची डबल याला. ती पाहुणा येते, सगळी गर्दी. पण अध्यक्षाचं लक्ष फटायला किती वाजते ह्याच्यावरच असते. त्याला माहित आहे कडून 12च नाही, फटायला किती वाजते. त्या गोंधळात त्या अध्यक्षाला काही कळत नाही. ती सत्कार करण्यात गोंधळून जाते. त्या अध्यक्षावर परत जबाबदारी असते सगळ्यांची नावं घ्यायची. आता मागाशी बघितली तोंड सगळी घाबरली होती नाव घेत. एकाच जरी नाव राहिलं तर दुसऱ्या दिवशी त्याचा कार्यक्रमच होतो. आणि ते असं काय नुसतंय ज्याचं नाव राहतंय. म्हणजे त्याला असं वाटतंय की माझं नाव नाही घेतलं म्हणजे माझी जिंदगीच ह्यानं संपवली आणि ह्याच्याशिवाय समाज नव्हताच. ह्याच्यातच चळवळ राहिल्या. मग सगळा कार्यक्रम झाल्यावर अध्यक्ष विचारतेस, फटाड्या कमी आणल्या त्याला? नाही अध्यक्ष, फटाड्या 4 माळा होत्या. मग अध्यक्ष सकाळी लवकर उठून जाऊन पुंगळ्या मोजते. मग विचारते 2च होत्या, वाऱ्यानं उडल्या पुंगळ्या. ह्यो याचा घोटाळा. आमच्या घरांमध्ये जाऊन बघा, नवरा बायको भांडणं लागतात. असल्या शिव्या आया
एक दिवस जर असा कानावर शिवी नाही आली तर असं वाटते मांगुड्यातच आहे का मारुड्यात आहे, करमतच नाही माणूसला. मग ती बारकी पोरं ऐकते शिव्या, कानावरतीच पडते. मग अजून 10-15 वर्षांत तो आमची आई काढतो. ही आमची परिस्थिती आहे. मग जयंती येते, वर्गणी, कार्यक्रमाला काही येतच नाही मावशी, मग भात असतो, त्यावेळेला मावशी येत्या, मग डबल भात घेत्या. मग आम्ही ती मावशी लोक जेवायचे, ती एवढा भात घेत्या तोंडात असा ताकद नाही, अहो हळू खा, थोडं खा, लोक राहिली. मग मावशी भात खात म्हणत्या आम्ही वर्गणी देतोय. सगळं झालं तर राहिलेला भात न्यायला बघून बी आणलेला असत, ती न्यायची. परत अजून सकाळी येऊन बघायचं काय राहिले. मी हे बी सांगतो, हे जी लावलेलं बॅनर आहे ह्याच्यावर सुद्धा लक्ष असत. कार्यक्रम झालं हे बॅनर माझ्यावर कसा येईल, पत्रा गळाला, पावसाळा, तेवढं 4 थांब वाजते. तुम्ही म्हणशीला ह्या कडूला एवढं कसं माहिती, कारण मी सुद्धा कधी काळी तिथं होतो. मी सुद्धा असलं बॅनर लय पळवलेलं आहे. अरे बदला, जग वेगळी भाषा बोलायले आणि ती बघा कुठली भाषा बोलाय. ती बसलेल्याला उठून म्हणती चल, ते घेऊनच जाणार 2-4. ही आमची परिस्थिती आहे, कारण त्याला आम्ही शिकवलंच नाही ना कुठं बसण्याचं. आता नाचायचं काय असल्यावर तो थोडा असला असता जे बाहेर काढलं. आणि मग काय वर्षानं जातीच्या मोर्चात कोण म्हणतंय देत नाही आणि घेतल्याशिवाय राहत नाही. त्यालाच माहित नाही काय मागायचं, देणाऱ्याला माहित नाही ह्याला काय पाहिजे, आणि आम्हाला बी कळत ना काय चाललंय. पण माग महाराज शिव्या द्यायले, महार मागायला शिव्या द्यायले, ह्याच्या नुकसान चळवळीचं. आणि अशा काळात कोणीतरी जोडण्याची भाषा करतंय, विजवण्याचं पाणी घेऊन ओंजळीत उभा आहे. आणि ती या मातीतली ही पोरं आहेत, साळव्यांची आहेत, कांबळ्यांची आहेत, हे बघून मला आनंद वाटतो. तुम्ही सुद्धा तीच लोक आहात. म्हणून आज जाताना एवढंच ठरवून जावं की रोज 4 घरची धुणं भांडी 4 रानात जाऊन कामं करायला लागली तरी चालतील. जालन्याच्या एसटी स्टँडवर रात्रीचं जाऊन झाडी मारून हमाली करायची वेळ आली तरी चालत. आणि रिक्षा चालवून पोरांना ऑफिसर आणि वकील बनवून काहीतरी आयुष्याचं सोनं करता आलं तर चालत. पण अण्णा भाऊंची, बाबासाहेबाची शपथ, पोरांच्या पोरींच्या दप्तराला कंपास पेटी कधी कमी पडू द्यायची नाही, असा विचार करणारा रिक्षावाला सुभाष साळवे जर प्रत्येक गावात घडला तर अनेक गावातल्या पोरी वकील घडतील, ऑफिसर घडतील. हे जातं जातं उदार रक्ताचं पाणी केलं तर पोरं शिकतात. आमच्या बाजूला घडतंय, आमच्या शेजारी घडतंय. आमचं का घडत नाही, आमचं बिघडतंय कुठं, की आम्ही स्वतःच्या मनाला एकदा विचारून घ्या. जग बदललंय भावानं, नोकऱ्या संपलेल्या आहेत. तुमच्या जालन्याच्या MIDC मध्ये किती कंपन्या आहेत मला माहिती आहे, आणि तिथं किती पगार मिळतो हे बी मला माहिती. 12 तास वॉचमॅनची ड्युटी केल्यावर 8,500 रुपये देतील.
आणि सिलेंडर 1200 रुपयाला झालाय. पेट्रोल 111, 13, 15 रुपये झाले. त्यानं ड्युटी करायची, गॅस बघायचा, आणि जर लेकरू आजारी पडलं तर साध्यातल्या साध्या दवाखान्यात गेल्यावर 500च्या 2 लोकांना दिल्या. म्हणून आईला ताप आला तर आई झाकून घेत्या. बापाचं दुखायला लागलं तर बाप गरम फडक्यात शिकून घेत. का तर लेकरू आजारी पडलं तर त्याला पैसे राहू द्या, कारण डॉक्टर उधारीवर इंजेक्शन देत नाही या देशात. मेडिकलमध्ये उधारी चालत नाही. तो जमाना गेला. जमाना वेगळी भाषा बोलायला लागला, आणि यात तुम्ही आम्ही कुठंच नाही. आमची घरं अजून तशीच आहे. आमच्यातली जे शिकली, जे सुधारली, जे घडली, त्यांनी जालन्याला फ्लॅट घेतले, आणि तेच आहेत गाण्यावर नाचणारे. बाबासाहेबांमुळे झालं. पण अजून कितीतरी समाज असाच आहे जो मी रोज बघतो. आणि मी असलं बोलतोय ते फेसबुकवर तसली येडी येते ती मला माझ्यावर टीका करते. पण त्याच्या आम्ही एवढं गरीब नाही. येऊन बघा, अजूनही दोन्ही समाज त्यांच्या हाताला कष्टाचेच फोड आहे. कोण सुधारले, कोण जागा आहे, कोण झोपले, एकदा बघा. गावगाड्यावर येऊन बघा. आमच्या पोरांना डॉक्टर करायचं या काळात सोपं आहे. ही पोरांना डॉक्टर करायचं आहे. त्याच्या मम्मीने स्वप्न बघितलंय, त्याच्या बापाने स्वप्न बघितलंय. सोपं आहे का साळवे साहेब? आता 40 लाख रुपये भरून वेगळी बॅच आहे. पेपर फुटत्यात, ती लायकी नाही तुमची आमची. 2 एकर घाण ठेवून पोरग लातूरला पाठवायचं, पोरगी लातूरला पाठवायची. 5 वर्ष पोरगा अभ्यास करताय, आणि आदल्या दिवशी कळतंय पेपर फुटला. आत्महत्या करायला लागलीत आमची मुलं. पेन्शनवर असणारी ही सरकारी खात्यातली शेवटची पिढी आहे आमची. आमची म्हणण्यापेक्षा सगळ्यांचीच. सहजासहजी नोकरी लागून रिटायर झालेल्यांची पण ही शेवटची पिढी आहे, आणि सरकारी सर्व्हिस मध्ये असणाऱ्यांची सुद्धा शेवटची पिढी. राहिलंय काय? पोलीस भरती 10 लाख पोरं येतात, आणि त्यातले 250 निवडायचे असतात. म्हणजे ऑलिम्पिक मध्ये पहिला येईल असला गडी कॉन्स्टेबल होती. आणि राहिलेली सगळी पुन्हा गावाकडे. आणि बेरोजगार वाढतायत, आणि या देशाचा न्यायाधीश त्याला झुरळ म्हणतो. मग हे झुरळ पेटतायत, त्यातल्या एका झुरळाला धरायचं बघतात, पण ती झुरळ सुद्धा हातात बाबासाहेबाचा फोटो घेऊनच येते, आणि मग देश पेटते. म्हणजे इथल्या वेदनेला हुंकार देण्याची ताकद सुद्धा एकाच चेहऱ्यात आहे, आणि तो चेहरा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जागा, वेळ अजून गेलेली नाही. त्या जातीतनं बाहेर या. मी सुद्धा माझी जात 10 वर्ष लपवून ठेवली, तरी यांनी हुडकून काढलीच. जसा मी टीव्हीवर यायला लागलो तशी माझी जात काढलीच आहे. मला फोन येते, चंदन शेळे तुम्ही कुठले? मी म्हणते कवठे म्हणतात. तसं नाही, नेमके कुठले? म्हणले SC सर. SC मध्ये कुठले? म्हणलं का SC मध्ये म्हणजे सर, म्हणजे त्याच्यात पण कोडल्या गेले. डायरेक्ट मार मागणं नाही. पेलवाड आहे का, भोकर आहे का, अंबूज आहे. काय काय भागात आता त्या मुंबईत नवीनच लँग्वेज आल्या.
पोरीने काढले. मँगो आहे का मॅरी आहे का? ते चंद्रश्री नेमके कुठले? मी म्हणते का सर, कशासाठी? नाही नाही, तुम्हाला जयंतीला बोलवायचं. मी म्हणते कुठल्या जयंतीला बोलवायचं? तर ते म्हणतात तुम्ही आधी ती सांगा, मग आम्ही जयंती सांगतो. मग मी नवीन आयडिया केली. मी म्हणलं सर, माझी आई मांगाजी, बाप महाराज आहे. मग ते म्हणले अरे एकदम बेस्ट, तुम्ही दोन्ही जयंतीला चालताय. म्हणलं हा चालतो, पण म्हणलं घोड थोडा आहे. ते म्हणले काय? आजा मराठा आणि आजी चांभाराची. एक बहीण ख्रिश्चन आहे, एक भाऊ जैन झाला, पुतण्या आता परवा मुसलमान झाला. आमचं लईच अवघड चाललंय. मग ते म्हणते सर तुम्ही 26 जानेवारी 15 ऑगस्टच्या यायच्या लायकीचा आहे. म्हणलं माझ्या वाट्याला 2 दिवस तर आहेत. आता काय काय लोकांच्या तोंडाला हातच लावा, कसल्या जात ती ह्याच्यातच अडकून पडले ना. तिच्या डोक्यात मांगीन आणि म्हारीन एवढंच आहे. जग लय पुढं गेले याच्या. ती अजून परडीतच आहे, ती अजून भंडाऱ्यातच आहे. तिला स्वप्नच पडना पोरग काहीतरी व्हावं. ती जयंतीच्या भातावरच लक्ष आहे. लग्नात वाढायचं काम मला मिळावं म्हणून भांडणारी सुद्धा आमची आई बहीणच आहे हो. का तर पगार बी मिळतोय आणि राहिल्याने 4 गुलाबजामुन. आम्ही यावर हसतोय, पण ही वेदना आहे. आम्हाला बदलावं लागेल आणि आता एकट्यानं बदलणं शक्य नाही. त्यासाठी एकमेकांचा हात हातात घेऊन बदलावा. कट्टरता सोडा. बाबासाहेब आमचेच, अण्णाभाऊ आमचेच, ही असलं बोलायच बंद करा. ही कुठल्या एका जातीची नाहीत, ही सगळ्यांची आहे. म्हणून साहेब कायदा करा म्हणतो असतील. एखादा मराठा म्हणला छत्रपती शिवराय आमचेच, उचला डायरेक्ट आत बर्फावरच घ्या द्या. एखादा बौद्ध म्हणला बाबासाहेब आमचेच, उचला नोज आम्ही मरेपर्यंत जेलमध्ये पाहिजे. लोकांनी विचारलं पाहिजे त्याला काय एवढे दिवस आतमध्ये ठेवला. तर त्याची बायको रडत म्हणली पाहिजे फक्त बाबासाहेब आमचंच एवढंच म्हणलं होता, तेवढ्यावर गेला आत. आणि एखादा माग जर म्हटला अण्णा भाऊ फक्त आमचेच, त्याला डायरेक्ट अंडासेट टाकायचं. सूर्य सुद्धा दिसू द्यायला नव्हता, प्रकाश उजेड सुद्धा दिसू द्यायचं. कोण आहे तुम्ही, काय संबंध आहे तुमचा? अण्णाभाऊ सगळ्यात आधी कळले जन्माला आल्यावर त्यांच्या आईला, यो अण्णाभाऊ. त्याच्यानंतर अण्णाभाऊंनी लिहिलं. मग अण्णाभाऊ कळले रशियाला कळल्यानंतर अण्णाभाऊ कळले भारताला कळल्यानंतर अण्णाभाऊ कळले महाराष्ट्राला कळल्यानंतर अण्णाभाऊ कळले मराठी साहित्याला, आणि सगळ्यात शेवटी कळले मांगांना. आणि मांगा आता भेटल्या. अण्णाभाऊ आमचे, ही बाबासाहेब आमचे. एक जण तर भेटतात असं म्हणतात, माझ्या रक्तात बाबासाहेब, रक्तात अण्णाभाऊ. लय चिडत्या, जीभ बाहेर काढण्याच, माझ्या रक्तात. मग मी बाजूला जाऊन आळूच म्हणतो, रक्तात तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी असतात. आणि लय चहा पेत असला तर शुगर गावती रक्तात. रिपोर्ट तसाच येतो, हिमोग्लोबिन 8%, शुगर 140+, असा रिपोर्ट येतो. कुठला रिपोर्ट आलाय का असा? या महिन्यात महाराज 8%, बाबासाहेब 35% वाढले, अण्णाभाऊ जरा कमी झाले, असंही करा, असलं नाही एक रिपोर्ट. आणि असं बोलल्यावर मला मारते. म्हणून बोलणाऱ्यानं संत तुकारामाच्या मांडीवर बसून बोलावं.
ऐकणाऱ्यानं रायगडाच्या पायरीवर बसून ऐकावं. रायगडाच्या पायरीवर बसून ऐकून झालं की चवदार तळ्याचं पाणी प्यावं. चवदार तळ्याचं पाणी पिऊन झालं की सावित्रीच्या वर्गात जाऊन 12 खिडी गिरवावी आणि मग तिथून येऊन अण्णाभाऊंचं फकीरा वाचावं, आयुष्य शहाणं करायचं. आणि मग शहाणं झाल्यावर म्हणावं, माझी म्हणवता याट गाडी माझी तुफानातले दिवे. वामन दादा कर्डकांच्या सूरपेटीनं आंबेडकरी चळवळीला श्वास दिला. कोण आहे तो वामन दादा? एक काळ होता बाबासाहेब तेव्हाही दलितच होते. त्यांनाही तेव्हाही त्रास होताच. वर्गात मास्तर प्रश्न विचारत होता, अशा वस्तू सांगा ज्या डोळ्याला दिसतायत पण स्पर्श करता येत नाही. असं काय काय आहे या जगात? पोर उत्तर देत आहेत, म्हणतायत सर सूर्य डोळ्याला दिसतोय, स्पर्श करता येत नाही. सर चंद्र डोळ्याला दिसतोय, स्पर्श करता येत नाही. सर चांदण्या डोळ्याला दिसतात, स्पर्श करता येत नाही. कोण म्हणतंय सर वनवा आग डोळ्याला दिसत्या पण स्पर्श करता येत. मग बाबासाहेब उभे राहतात, म्हणतात हे खूप लांबच सांगतायत सर. दारात पाण्याचं मडकं ठेवलंय, माझ्या डोळ्याला रोज दिसतंय पण मला स्पर्श करता येत नाही. ही बाबासाहेबाची वेदना. आज आम्ही बिस्लरीच पाणी पित. काय हे बिस्लरी दी, याचा मास तरी किती आहे? बिस्लरी शुद्ध दी. याच बिस्लरी पाण्यासाठी, गोटभर पाण्यासाठी आयुष्य झिजवलेली माणसं आहे. कोण आहे तुम्ही? ही नवीन आलेली भुरटी कुठले महापुरुष आम्हाला सांगतात आणि भांडण लावताय. गुन्ह्या गोविंदाने एकत्रित राहिलेल्या समाजा